नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक. राज्यभरातल्या लढतींबाबत थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार. पेण नगरपालिकेत भाजपचे अभिराज कडू आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर बिनविरोध. छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी. काँग्रेस उमेदवाराने काल माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध. त्यानंतर आज काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर चिखलदऱ्यात. काँग्रेस उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास. येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर भाजपमध्ये जातील, आमदार रवी राणांचा दावा. तर काँग्रेसचे उमेदवार चिखलदऱ्यात नसून ते 5 तारखेनंतरच येतील, रवी राणांचा मोठा दावा. सुनील तटकरे आता कमळाच्या दिशेने जात आहेत. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा मोठा दावा. त्यांची इकडची बॅग भरली की ते दिल्ली गाठतात. लवकरच ते भाजपमध्ये जाणार, हे त्रिवार सत्य. दळवींचा गौप्यस्फोट. जळगावातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नाझीम मुल्ला यांचा आरोप. नगराध्यक्षपदाच्या जवळपास 20 उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून दबाव. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांचा आरोप. या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती. सांगलीतल्या पलूस नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात. भाजपकडून सोनाली नलवडे आणि काँग्रेसकडून संजीवनी पुदाले नगराध्यक्षपदाचे उमेदवार. दरम्यान अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश. लोणावळा नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय. राजगुरुनगरमध्ये नगर परिषद जागेसाठी बोली लागल्याची चर्चा. एका प्रभागात पुरुषांच्या जागेकरता 1,03,00,000ची बोली तर महिलांच्या जागेकरता 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा. संतोष भांगर यांच्या कळमनुरीमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात. शहरातील विकासासाठी आणि महिलांच्या समस्येसाठी निवडणूक लढवत असल्याचं इतर पक्षाच्या नेत्यांचं मत. वडील अनिल देशमुख यांच्यावरच्या नाराजीतून सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा दिला. सूत्रांची माहिती. विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुख आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं सलील देशमुख नाराज. सूत्रांची माहिती. जळगाव शहरातील कांचननगर भागातल्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. विकास कामं न झाल्यानं नागरिकांकडून मतदानावर बहिष्काराचा निर्णय. नागपूर जिल्ह्यात 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतीत निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन टाळण्यासाठी निगराणी पथक, फ्लाइंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स पथकाची करडी नजर. ठाण्यामध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला असतानाच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येण्याची शक्यता. नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये दोघे येण्याची शक्यता. फडणवीस आणि शिंदेमधला दुरावा कॅमेऱ्यात कैद. हुतात्मा स्मारकावेळीही फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले. दोघांचा एकमेकांना नमस्कार. मात्र एरवी हसून संवाद करणाऱ्या दोघांमध्ये संवाद नाही. एकनाथ शिंदे नाराज असते तर त्यांनी मीडियासमोर नाराजी बोलून दाखवली असती. मंत्री शिरसाट यांची शिंदेंच्या नाराजी संदर्भात प्रतिक्रिया. शिंदे स्पष्ट बोलणारे नेते असल्याची ही प्रतिक्रिया. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात मूक मोर्चा. सकल सोनार समाजाकडून नाशिकमध्ये मूक मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ही मागणी. चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चावर मालेगावात लाठीमार. मोर्चा संपल्यानंतर संतप्त आंदोलकांनी मालेगाव न्यायालयाचं गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांचा लाठीमार. डोंगराळे गावातील चिमुरडी अत्याचार प्रकरणी मालेगाव शहरासह तालुका कडकडीत बंद. मुस्लिम धर्मगुरूंच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा बंदला प्रतिसाद. मालेगावात अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरता पाठपुरावा करणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. पुण्यातल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी. जमिनीचे मूळ वतनदार असलेल्या 7 जणांचा न्यायालयाकडे अर्ज. 28 नोव्हेंबरला सुनावणी होणार. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेने 2 दिवसांपूर्वी येवलेंची चौकशी केल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. संबंधितांकडून पैसे वसूल करून वेतनवाढ रोखली जाण्याची शक्यता. 5,000 सरकारी कर्मचारी, 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. पुण्यामध्ये वृद्धांची हेळसांड झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल. संबंधित प्रकरणाची चौकशी होणार. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालक पल्लवी सापळे समितीच्या प्रमुख. नागपुरात ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचे पगार 4 महिन्यापासून रखडले. वारंवार पाठपुरावा करूनही मानधन मिळत नसल्यानं
परिचालकांचं काम बंद आंदोलन. अमरावतीत आयुक्त कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान 6 महिन्यांपासून रखडल्यानं आंदोलन. तातडीने अनुदान देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नाशिकच्या संभाव्य वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदेंचा कडाडून विरोध. 100 जणांचं बलिदान देऊ पण एकही झाड तोडू देणार नाही. सयाजी शिंदे आक्रमक. तर माणसं पेटून उठतील, मी फक्त निमित्त असेन, असंही वक्तव्य. मुंब्रा ट्रेन अपघात प्रकरणी अभियंत्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा. 9 डिसेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका. मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे लोहमार्ग पोलिसांना निर्देश. कोल्हापुरातल्या कागलमध्ये 85 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण. 8 एकर शेतीच्या वादातनं भाऊबंधांनीच केली मारहाण. कागल पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या मोतीनगरमध्ये भरधाव वेगात असलेल्या कारची 4 जणांना धडक. अपघातात 2 दुचाकींसह आगगाडीचं प्रचंड नुकसान. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल. अमरावतीतल्या कार अपघातात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीला नागरिकांकडून बेदम चोप. फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीला घेतलं ताब्यात. अपघातानंतर स्थानिकांकडून तरुणीच्या गाडीची तोडफोड झाल्याचंही समोर. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर झालेल्या अपघात प्रकरणी एसटीकडनं 4घांचं निलंबन. कामात दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका. 5 जणांवर गुन्हा दाखल. ब्रेक फेल झाल्यानं बस फलाटावर चढून 9 वर्षीय बालकाचा झाला होता मृत्यू. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा. व्हिडिओ व्हायरल. संतप्त ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी. पुण्यातल्या सिंहगड कॉलेज हत्या प्रकरणातल्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. जुन्या वादातनं काही दिवसांपूर्वीच 5 आरोपींनी केली होती एका तरुणाची हत्या. आरोपींची दहशत मिटवण्यासाठी पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.